होत होईल तेवढं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एवढी मोठी परीक्षा फी भरली, पेपरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च येणार आहे. त्यामुळे मित्रांनो काही का होईना अभ्यास चालू ठेवा आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर आपले पी-डी-एफ घेऊन टाका पहा. फक्त या ठिकाणी ₹399 ला मित्रांनो आपण ह्या पी-डी-एफ लॉन्च केलेल्या आहेत पहा. फोनपे, Google पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता जे काही पेपर झाले बघा, त्या पेपरला भरपूर प्रश्न आपल्या पी-डी-एफमधूनच आले होते पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायची. बघा यामध्ये तुम्हाला सगळे आय-एम-पी पॉइंट्स त्याचबरोबर लेटेस्टच्या चालू घडामोडी सर्व काही मित्रांनो तुम्हाला या पी-डी-एफमध्ये मिळणार आहे पहा. बँकिंग सहकार, त्याच्यानंतर कृषी अर्थव्यवस्था सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच घ्या. पैशाकडे पाहू नका. आता एवढा खर्च केला एवढ्यासाठी बघायचं का नाही. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. खूप खूप चांगली जागा आहे मित्रांनो. कारण की या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जास्त काही सांगत नाही बघा. ज्याला गरज असेल खरोखर नोकरीची तो 100% घेईल. ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. आपल्या पेट्रोलला म्हणा किंवा कुठं जायला किंवा जेवायला बाहेर. जाऊ द्या जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न पहा. आयात-निर्यात व्यापाराला मदत करणे हे कोणत्या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे? तर मित्रांनो आयात-निर्यात बँका ऑप्शन क्रमांक ड. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे याचा इतर मित्रांनो या ठिकाणी समावेश होत नाही. प्रामुख्याने टिंबटिंबचा व्यापार व्यवसायासाठी खेळतं भांडवल पुरवतात. तर व्यापारी बँका ऑप्शन क्रमांक ड. व्यापारी बँका याचं बरोबर उत्तर पहा. भारतामध्ये टिंबटिंब ही बँक हुंडावळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करते. तर लक्षात ठेवा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक या ठिकाणी हुंडानावळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करत असते. पतपत्र म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर लक्षात ठेवा मित्रांनो विनिमय बँक ऑप्शन क्रमांक ड. विनिमय बँक. टिंबटिंब शेतीस दीर्घ मुदतीचा कर्जाचा पुरवठा करतात. तर कोण करतात मित्रांनो? ज्या काही भूविकास बँका आहेत या शेतीला दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. टिंबटिंब या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाही. तर चालू खात्यावरती मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. बँकेच्या एकूण ठेवीमध्ये सर्वाधिक भाग हा टिंबटिंब खात्याचा असतो. तर चालू खातं ऑप्शन क्रमांक चालू खातं. टिंबटिंब या प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. तर मित्रांनो संचित ठेव खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते पहा. ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये कितीही वेळा पैसा ठेवता येतो अगर काढता येतो त्या खात्याला टिंबटिंब असं म्हणतात. तर त्याला मित्रांनो चालू खाते त्यालाच आपण करंट अकाउंट असं सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न मित्रांनो नोकरदार आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचे टिंबटिंबचं खाते अधिक लोकप्रिय आहे. तर बचत खाते लक्षात ठेवा बचत खाते. पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या प्रकारच्या खात्यावर सर्वाधिक दराने व्याज दिलं जातं? कोणत्या प्रकारचं खातं आहे? त्याला मुदत ठेव खाते म्हणतात एफ-डी. नेक्स्ट मित्रांनो पुष्कळदा बँका आपल्याला खातेदारांच्या चालू खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची त्यास सवलत देते. त्या सवलतीला टिंबटिंब म्हणतात. त्याला मित्रांनो काय म्हणतात? अधिकर्ष सवलत असं म्हणतात. ऑप्शन धनादेशाला टिंबटिंब असं सुद्धा म्हणतात. तर धनादेशाला मित्रांनो चलनी दस्तावेज असं सुद्धा म्हटलं जातं. काय? चलनी दस्तावेज. टिंबटिंब या प्रकारचा धनादेश साध्या हस्तांतरणाने दुसऱ्याकडे देऊन हस्तांतरित करता येतो. तर मित्रांनो वाहक धनादेशाचं योग्य उत्तर पहा. टिंबटिंब या धनादेशाचे पैसे आदात्याच्या खात्यातच जमा होतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे रेखांकित धनादेश ऑप्शन क्रमांक क. रेखांकित धनादेश. धनादेश रेखांकित करण्याचा प्रमुख उद्देश काय आहे? तर मित्रांनो सुरक्षितता ऑप्शन क्रमांक ब. सुरक्षितता याचं बरोबर उत्तर पहा. टिंबटिंब हे पुस्तक म्हणजे बँकेच्या खातावहीमधील खातेदारांच्या खात्यामध्ये उताराच होय. तर पासबुक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पासबुक. टिंबटिंब प्रकारच्या धनादेशाला धोकादायक दस्तऐवज म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा वाहक धनादेश लक्षात ठेवायचंय वाहक धनादेश याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो धनादेशावरील तारखेपासून जास्तीत जास्त मुदतीच्या आत धनादेश वटवता येतो. तर बघा 3 महिन्याच्या आत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 महिने. टिंबटिंब याला आदाता किंवा पेयी असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याला मित्रांनो ज्यास धनादेशाचे पैसे मिळणार आहेत त्यास. ज्याने धनादेश काढला आहे त्यास टिंबटिंब असं म्हणतात. त्याला आदेशक असं म्हणतात लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक ब.
खालीलपैकी कोणाची सही धनादेशावर असणे आवश्यक आहे? तर आदेशक याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तुम्हास परवानगी सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. तुम्हास परगावी पोस्टाने धनादेश पाठवायचा आहे. अशा वेळी तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धनादेश पाठवाल? तर मित्रांनो लक्षात ठेवा रेखांकित धनादेशाचं बरोबर उत्तर पहा. चेकच्या धनादेशाच्या पाठीमागे त्याचे हस्तांतर करण्याच्या हेतूने स्वाक्षरी करणे म्हणजे टिंबटिंब वय. त्याला मित्रांनो पृष्ठांकन असं म्हणतात. काय म्हणतात? पृष्ठांकन. ज्यावेळी धनादेशावर श्रीकांत क्षीरसागर यांना किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे द्यावेत असे पृष्ठांकित केलं असेल तर त्यावेळी पृष्ठांकनाला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला मित्रांनो विशिष्ट पृष्ठांकन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब. ज्यावेळी पृष्ठांकन करणारी व्यक्ती धनादेशाच्या मागे फक्त आपली स्वाक्षरी करून तो धनादेश दुसऱ्यास देते त्यावेळी त्या पृष्ठांकनाला टिंबटिंब असं म्हणतात. त्याला साधे पृष्ठांकन असं म्हणतात. कसं? साधे पृष्ठांकन. नेक्स्ट आहे मित्रांनो टिंबटिंब या प्रकारचा धनादेश हरवला किंवा चोरीस गेला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले ते समजू शकतं. तर मित्रांनो रेखांकित धनादेश ऑप्शन क्रमांक क. रेखांकित धनादेशाचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो जेव्हा धनादेशावर 2 समांतर तिरप्या रेषा काढून त्या रेषांच्या मध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा बँकेच्या विशिष्ट शाखाचं नाव लिहिण्यात येते तेव्हा त्या धनादेशाला कोणता धनादेश म्हणतात? त्याला मित्रांनो विशिष्ट रेखांकित असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा विशिष्ट रेखांकित. बँकांमधील देण्या घेण्याचे हिशोब टिंबटिंब मार्फत मिटवले जातात. तर लक्षात ठेवा मित्रांनो निरसन केंद्र ऑप्शन क्रमांक क. निरसन केंद्र याचे बरोबर उत्तर पहा. बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर काढलेली दर्शनी हुंडी म्हणजे? तर मित्रांनो त्याला ड्राफ्ट असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक अ. ड्राफ्ट. समजा तुम्ही व्यापारी आहात आणि दुसऱ्याकडून येणं असलेली रक्कम खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये स्वीकारणे तुम्ही अधिक पसंत कराल? तर मित्रांनो बँक ड्राफ्ट याचं बरोबर उत्तर पहा. लक्षात ठेवा बँक ड्राफ्ट. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. वाहक धनादेशाचा धारक त्याचे रेखांकित आदेश रूपांतर करू शकतो. हे बरोबर आहे मित्रांनो. साध्या रेखांकित धनादेशाचे विशिष्ट रेखांकित धनादेशामध्ये रूपांतर करता येतं. मित्रांनो या ठिकाणी पहा हे सुद्धा बरोबर आहे. परंतु विशिष्ट रेखांकित धनादेशाचं सर्वसाधारण रेखांकित धनादेशामध्ये रूपांतर करता येत नाही. मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं विधान आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचं काय काम होतं? तर मित्रांनो सांगा पटकन. आपल्याला 3 सेकंद मिळत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचं काय काम होतं? चला द्या उत्तर. तर पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो परराज्याशी संबंध ठेवणे. पर्याय क्रमांक 3 परराज्याशी मित्रांनो या ठिकाणी संबंध ठेवणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. तर पंत मित्रांनो सुमंत डबीर रामचंद्र त्रिंबक डबीर हे स्वराज्य काय होते? परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्र संदर्भामध्ये नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे बघा त्यांना करावी लागत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी
6 जून 1674 आपला राज्याभिषेक केल्यानंतर कारभार पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं पहा. मित्रांनो लक्षात ठेवा, अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य कोण होते मित्रांनो? रामचंद्र मजुमदार होते. ते राज्याचा जमा खर्च पाहायचे. सचिव होते मित्रांनो अण्णाजी दत्तो. मित्रांनो हे सरकारी आज्ञापत्र पाठवायचे. सेनापती होते हंबीरराव मोहिते. हे सैन्याचं नेतृत्व करायचे पहा. पंडितराव होते बघा मोरेश्वर पंडित. ते धर्माची कामे पाहत होते. न्यायाधीश कोण होते? निराजीरावजी होते. ते न्यायदान करायचे पहा. लक्षात ठेवा न्यायदान करायचे. मंत्री मित्रांनो होते बघा दत्ताजी वाकनीस. हे पत्रव्यवहार पाहिजे पहा. लक्षात ठेवायचे पत्रव्यवहार. आणि सुमंत होते रामचंद्र डबीर. हे परराष्ट्राचे जे काही मित्रांनो संबंध आहेत हे पाहिजे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी परराष्ट्र मंत्री कोण होते? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं पंत सुमंत हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पंत सुमंत हे जे काही पद आहे परराष्ट्र मंत्री म्हणून कार्य करत असे. परराष्ट्रामधून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याची जबाबदारी सुद्धा सुमंतावरच होती पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, की छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा मित्रांनो पुरंदर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरीवरती झाला. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता 16 मे 1657 सईबाई यांच्या पोटी झाला. त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ लक्षात ठेवा, बुधभूषण, नायिका भेद, त्याच्यानंतर नख किशांत, 7 शतक. छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू 11 मार्च 1689 तुळापूर पुणे या ठिकाणी झाला. आणि यांची समाधी मित्रांनो वडू बुद्रुक या ठिकाणी पहा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. चला पुढील प्रश्न पहा मित्रांनो, पेशवे काळामध्ये मामलेदारांच्या कचेरीमध्ये कोण अधिकारी होते? तर मित्रांनो मुजुमदार. मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुजुमदार. मुजुमदार पदावरील व्यक्ती राज्यकारभाराचा जमा खर्च सांभाळत असत. पहिले पेशवे मित्रांनो कोण होते? बाळाजी विश्वनाथ. शेवटचे पेशवे होते नानासाहेब पेशवे. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव होतं ऑप्शन क्रमांक 2 जिजाबाई. लक्षात ठेवायचं आहे जिजाबाई आपल्या याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं पहा. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1518 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाला पहा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले आणि त्या त्या त्यांच्या गुरु सुद्धा होत्या पहा. यांचं निधन 17 जूनला पाचाड या ठिकाणी जिल्हा रायगड या ठिकाणी झालं पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे? तर प्रतापगड. पर्याय क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. प्रतापगड हा कुठं येतो मित्रांनो? सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आहे सातारा जिल्ह्यामध्ये. याची निर्मिती 1556 झाली. प्रतापगडची लढाई शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली पहा. 10 नोव्हेंबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. प्रतापगडावरती भवानी माता मंदिर आहे पहा. आणि कोंढाण्याला सिंहगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांनीच दिलेले पहा. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधानपद याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. तर निराजी रावजी या ठिकाणी ही चुकीची पहा. आलं लक्षात? निराजी रावजी ही चुकीची. बाकी पहा, मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान होते, हंबीरराव मोहिते सेनापती, अण्णाजी दत्त सचिव. ही चुकीची जोडी पहा. निराजीरावजी सुमंत. मित्रांनो हे अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी हे न्यायाधीश पदावरती आणि सुमंत पदावर सुद्धा नाही. सुमंत पदावरती रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते पहा. हे पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. खालीलपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये समावेश नव्हता? तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 कान्होजी जेथे यांचा नव्हता पहा. कान्होजी जेथे प्रमुख मराठा सरदार होते, ते अष्टप्रधान मंडळामध्ये नव्हते पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली आणि रायरेश्वर परिषदेत त्यांच्या जेथे मालकांचा होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय आहे? तर मित्रांनो नाव काय आपल्याला विचारलंय तर बुधभूषण. पर्याय क्रमांक 1 बुधभूषण हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे मा. तर या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षी केली पहा. संभाजी महाराजांची इतर ग्रंथ जर पाहिले तर नायिका भेद, त्याच्यानंतर नख शिखांत, 7 शतक ही आहेत पहा. बुधभूषण ग्रंथामध्ये राज्यकारभार, सामाजिक स्थिती याबद्दल लेखन केलेलं आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये
निराजी रावजी हे कोणत्या पदावरती होते? तर निराजी रावजी मित्रांनो हे न्यायाधीश होते पहा. पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश. निराजी रावजी हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश होते पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? पानिपतचं तिसरं युद्ध तर 1761 ला मित्रांनो पानिपतचं तिसरं युद्ध झालं पहा. पानिपतची तिसरी लढाई या ठिकाणी जर पाहिलं तर 14 जानेवारी 1761 ला मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाली. पानिपतचं पहिलं युद्ध मित्रांनो 1526 ला बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान झालं. दुसरं युद्ध बघा 1556 ला अफगण आणि हेमू यांच्यामध्ये झालं पहा. पानिपत हे ठिकाण मित्रांनो कुठं आहे? तर हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? हरियाणा राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, इतिहासामधील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे हरियाणा राज्यामध्ये पहा. पर्याय क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये पहा. इतिहासामधले 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेलं पानिपत शहर मित्रांनो हरियाणा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं पहा. हरियाणा राज्यामध्ये. तारखा लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली लढाई 1526 ला झाली होती. पहिली लढाई लक्षात ठेवायची पानिपतची. बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये. दुसरी लढाई 1556 ला झाली पहा. लक्षात ठेवायचं 1556 ला. मित्रांनो दोन्ही लढाईमध्ये शेवटी 6-6 आहे हे पण लक्षात ठेवा. 1500 आहेत शेवटी 6-6 आहे. नंतर 1761 ला तिसरी झाली पहा. मराठा विरुद्ध अहमदशाह अब्दाली. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेलो आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्त्या पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपले जे काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.